मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। तुरुंगात असताना सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदींचं नाव घेण्यासाठी दबाव होता, त्यासाठी आपला अमानुष छळ करण्यात आल्याचा आरोप साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी केला। मालेगावमध्ये सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तब्बल 17 वर्षांनी गुरुवारी निकाल लागला। या प्रकरणातल्या आरोपींना विशेष एटीएस न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं। या निकालानंतर निर्दोष मुक्त झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले। तुरुंगात असताना सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी यांची नावं घेण्यासाठी आपल्यावर दबाव होता आणि त्यांची नावं न घेतल्यामुळेच आपला अमानुष छळ करण्यात आल्याचा आरोप साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी केला आहे। उन्होंने कि इनके नाम लो, सबके नाम लेकर के और तुम ये बोलोगी तो हम तुम्हें नहीं पीटेंगे। यानी मुझे टॉर्चर करना ही उनका उद्देश्य था और नहीं, अगर इनके नाम नहीं लेती हो जो वो कह रहे हैं तो फिर हम तुम्हें टॉर्चर करेंगे। तो उसमें सभी के नाम आए हैं, मैंने लिखित में सब दिया है। माननीय योगी जी का है, माननीय मोहन भागवत जी का है, माननीय सुदर्शन जी का है और इंद्रेश जी का है। मैं अपनी पूरी कहानी जो लिख रही हूँ उसमें ये सब आएगा, लेकिन सत्य जो है ना वो प्रकट होता है और सत्य प्रकट हुआ। माननीय मोदी जी का भी नाम लिया था। मुझे मैं गुजरात में रहती थी, इसलिए उन्होंने मोदी जी का भी नाम मुझसे कहलवाने का प्रयास किया। मैंने किसी का नाम नहीं बोला क्योंकि सब असत्य कहलवाना चाह रहे थे, इसलिए मैंने किसी का नाम नहीं बोला। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी केलेल्या आरोपांप्रमाणेच मालेगाव प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेल्या समीर कुलकर्णी यांनी सुद्धा केला। सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि प्रवीण तोगडे यांचं नाव या प्रकरणात घेण्यासाठी छळ केल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला। राष्ट्रीय सरसंघाचे विद्यमान सरसंघचालक परमपूज्य मोहनजी भागवत असतील, श्रद्धेय योगी आदित्यनाथ जी असतील, श्री रविशंकर जी असतील, प्रवीण तोगडिया जी असतील, या व्यक्तींना आम्ही कधी भेटलो नाही, पण हे आपलं सर्वस्व अर्पण करून या देशाच्या रक्षणासाठी, धर्माच्या हितासाठी काम करतात, याच्याशी आम्ही परिचित होतो। त्यामुळे आम्ही चुकून जिवंत आहोत। मारून टाकण्याचा पण आम्हाला प्रयत्न केला, 3 दात तोडले माझे आणि आम्हाला प्रचंड यातना दिल्यात, पण आम्ही मरायला तयार होतो। पण या व्यक्तींची आम्ही नावं नाही घेतली, म्हणूनच आम्हाला आरोपी बनवलं। दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनीही या प्रकरणात मोहन भागवतांच्या अटकेचे आदेश होते असा दावा केला। इस केस में मेरे तरफ जो काम दिया गया था वो अब्सकॉन्डर, इस केस में अब्सकॉन्डर जिसको दिखाया गया है उनके बारे में मेरे को आदेश था। उसके अलावा माननीय मोहन भागवत जी को उठा के लाओ ऐसा भी आदेश था। जो भी इसके अंदर इन्वेस्टिगेशन मैंने किया, मेरे तरफ जो था वो मैं ईमाने इतबारे काम किया, जो अच्छा था वो वहां तक पहुंचाया। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात हिंदुत्ववादी नेते आणि संघटनांना अडकवण्याचा तत्कालीन सरकारचा प्रयत्न होता असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह समीर कुलकर्णी यांनी केला। त्यासोबत तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी केलेला दावा सुद्धा या आरोपांच्या जवळ जाणार आहे। त्यामुळे प्रकरणाचा एटीएसने केलेल्या तपासावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।